नागपुर शहर सीताबर्डी इलाके में झांसीरानी चौक स्थित विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन सभागृह में अन्नाभाऊ साठे जयंती के अवसर पर जिजाऊ सावित्री मुक्त विचार मंच और स्टूडेंट एजुकेशन फाउंडेशन की ओर से सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस सत्कार कार्यक्रम में सभी वरिष्ठों को सम्मान चिन्ह देकर सत्कार किया गया। जय लहू जी, जय लहू जी, ये कुछ बात है क्या? जय लहू जी, जय लहू जी, ये तर असं वाघासारखा आवाज आला पाहिजे। जय लहू जी, जय लहू जी, हे वाघासारखा आला पण जंगलातल्या वाघासारखा पाहिजे। हे तर सर्कस मधल्या वाघासारखा आहे। जय लहू जी, जय लहू जी, जय भीम, जय भीम, जय अण्णा, जय अण्णा। तसं खरं तर नागपूरला याचा लातूरून आलो, तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे, लातूरून आलो इथं तुमच्यासाठी। मला वाटत असेल तसा काही मी नेता फिता नाही बरं का, बरेच नेते वगैरे आहेत, मी तसा काही नेता किंवा प्राध्यापक मी अजिबात नाही ना। मी नेता आहे ना, अभिनेता आहे ना, आचार्य प्राचार्य शिवाचार्य शंकराचार्य बंतूजी भिक्खूजी शास्त्रीजी मास्टरजी पंडितजी नाही, पण या समाज परिवर्तनात डोस देणारा डॉक्टर देवनीकर मात्र निश्चितच आहे। खरं तर मंचावर एवढे मंडळी बसलेले, बरेच मंडळी गेले काही कारणास्तव। या मंडळी पुढे मी बोलणं म्हणलं थोडं सूर्याला मेणबत्ती दाखवल्यासारखं होते असं वाटतंय। एवढे ज्येष्ठ मंडळी समाजामध्ये कित्येक काम करून ते बसलेले, त्यांच्या पुढे बोलण्याला भीती वाटते। दुरून आलो म्हणून नाही, काम त्यांचं जास्त आहे म्हणून भीती वाटते। तरी पण खरं तर मी येणं शक्य नव्हतं। लातूरवरून येणं म्हणजे नागपूरला बरेच मॅडम वगैरे आहेत, हे तिसऱ्यांदा येतोय लातूरवरून। बऱ्याच मंडळीने फोन केला की डॉक्टर साहेब तुम्ही यायला पाहिजे। मी म्हणलं माझं जरा ऑपरेशन झालेला येऊ शकत नाही, ते काय नाही म्हणलं यायलाच पाहिजे। गोपालजी वानखेडे साहेबांना दमच दिला मला, तुम्ही येता कसं नाही बघू म्हण। हे सर्व सोडून तुमच्यासाठी आलो आणि त्याला शब्द दिलो मी येणार। धर्म बदलो मजहब बदलो बदलेगा नहीं भगवान, अरे कफन बदलो रिवाज बदलो बदलेगा नहीं शमशान, चांद बदलो सूरज बदलो बदलेगा नहीं आसमान, तुम बदलो लेकिन बदलेगा नहीं डॉक्टर देवनीकर अपनी जुबान। आपण दिलेल्या आमंत्रणाला स्वीकारून आज मी या ठिकाणी आलो आणि एवढ्या मोठ्या समाजाचं दर्शन मला झालं, याच्यात मी स्वतःला भाग्यवान समजतो। सुरू करू का मग? भाषणाला सुरुवातच नाही, हे तर परिचय दिला मी। खरं तर आपल्या पुढे बोलणं म्हणजे खरं तर मी आता साहेबांना सांगितलं 9 भाषा बोलतो, 8,500 व्याख्यानं दिली, पण ह्या लोकांना बघून थोडं भीतीच वाटते, कारण 9 भाषेमध्ये कुठे जमलिंग होती काय की आपल्या मराठीची तरी आहे। महान्यूज 7 के लिए संवाददाता सुरेंद्र सिंह नागी की रिपोर्ट। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।